शिक्षण बहुउद्देशीय मंडळ मलकापूर द्वारा संचालित आपल्या जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूरच्या वतीने आयोजित कैलासवासी सौभाग्यवती उषाताई कोलते स्मृती व्याख्यानमालेचं ही 46वे पुष्प. या पुष्प गुंफण्याच्या प्रारंभी मी आपणा सर्वांचे आदरणीय आणि सुविख्यात अशा पद्धतीचे लेखक, व्यक्ती, विचारवंत, शिक्षण तज्ञ असलेले भाऊसाहेब कोलते यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या सुविद्य पत्नी आणि ज्यांच्या स्मरणार्थ ही व्याख्यानमाला आहे अशा सौभाग्यवती उषाताई कोलते. आपण सुविद्य सगळ्यांना म्हणतो, पण खऱ्या अर्थाने सुविद्य पत्नी त्यांच्या त्या होत्या. अशा उषाताई कोलते यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या या व्याख्यान सत्राचे अध्यक्ष आणि आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य, इंग्रजी विषयाचे संशोधक अध्यापक प्राचार्य डॉक्टर सुधीर चव्हाण सर, व्यासपीठावर उपस्थित तक्षशिला महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि माझ्या सुविद्य पत्नी डॉक्टर सौभाग्यवती माधुरी फुले, या समारंभाचं सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापक शारदा खर्चे मॅडम, या ठिकाणी अनेक वर्षानंतर आज मला पूर्वी व्यासपीठावर तिकडे माझा प्रतिस्पर्धी म्हणून भेटायचे, आज मित्र म्हणून या ठिकाणी भेटले असे श्री गणेश कोलते सर, नाफडे मॅडमची खूप दिवसांनी भेट झाली त्या नाफडे मॅडम, आणि या सभागृहामध्ये उपस्थित मलकापूरवासी सर्व विचक्षण श्रोते, या महाविद्यालयाचे सगळे अध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो. खरं म्हणजे भाऊसाहेब कोलते आणि उषाताई कोलते हे जे दाम्पत्य होतं, अशी दुर्मिळ दाम्पत्य असतात की त्यांच्याकडे पाहून आपल्या आयुष्याची संस्कृती आपण निर्माण करावी, असे आदरणीय हे व्यक्ती होते, असं हे आदरणीय दाम्पत्य होतं. आणि भाऊसाहेब कोलते, मी भाग्यवान मला स्वतःला समजून घेतो की भाऊसाहेब कोलतेंशी माझा प्रत्यक्ष संबंध 6-7 वेळा आला. नागपूरला त्यांच्या घरी गेलो, मी अमरावती विद्यापीठात होतो आणि त्या निमित्ताने आम्ही नागपूरला गेलो की भाऊसाहेबांकडे जायचो आणि त्यांची तो प्रेमळ स्वभाव, त्यांचं ते चिंतनशील व्यक्तिमत्व, अजूनही चालतोची वाट, हे जे त्यांचं पुस्तक आहे त्याचं नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहामध्ये विमोचन झालं होतं आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा मी उपस्थित होतो. त्यानंतर प्राचीन विदर्भ आणि पुढचं प्राचीन विदर्भ आणि संस्कृतीत मला असं वाटतं असं पुस्तक जे अमरावती विद्यापीठाने त्यात पुढाकार घेतला प्रसिद्ध करण्यात, त्याचंही विमोचन नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात झालं आणि त्याचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी माझ्याकडे, तेव्हा मी जनसंपर्क अधिकारी असल्यावर माझ्याकडे होती. अशा अनेक प्रसंगाने अमरावती विद्यापीठाने त्यांना डिलीट केली, त्यावेळी सुद्धा आम्ही उपस्थित होतो. त्यांचं एकंदरीत सगळं व्यक्तिमत्व आणि त्यांचं एकंदरीत कार्य हे सगळं बघता डॉक्टर भाऊसाहेब कोलत्यांसारख्या व्यक्तीच्या परिसरात जायचं आणि उषाताई कोलतेंच्या स्मरणार्थ असलेल्या व्याख्यानमालेत बोलायचं म्हणजे ही मोठी जबाबदारी आहे. आणि सरांनी जे म्हटलं की मी तात्काळ म्हटलं, कारण की ती माणसं इतकी मोठी आहे की त्यांच्या स्मृतीच्या निमित्तानं असलेल्या व्याख्यानमालेमध्ये बोलणं हे आमच्यासारख्या नवीन वक्त्याचं भाग्य आहे. आणि म्हणून मलकापूर वासियांनो एक लक्षात घ्या की ज्ञानदेवांनी असं म्हटलं, बाळक बोबडे बोली का वाकडी पिचुकी पावली, चोज करुनी माऊली रिझवीची. बाळक बोबडे बोली, बाळक त्याचा बालक जो असतो, आईचा मुलगा जो असतो, सुरुवातीला बोबडे बोल बोलतो, पण तिला असं वाटतं की काय मोठं तत्वज्ञान तू सांगतो. बाळक बोबडे बोली का वाकडी बिचुकी पावली, वाकडं तिकडं चालतं पण पिटी उषासारखं धावतो असं तिला वाटतं. का चोज करुनी माऊली रिझवीची.
आणि असं सगळं त्याचे गोड कौतुक करून त्याला ती खास भरवत असते. मी आपल्याला प्रारंभी सांगतो की सरांनी माझा आणि मॅडमनी सुद्धा खूप मोठा परिचय करून दिला. आपल्याकडे अतिथी देवो भव असं म्हटलं जातं. मग अतिथी त्या पात्रतेचा असो किंवा नसो, त्याला देवस्वरूप मानलं पाहिजे अशी एक प्रथा आहे. मी इतका मोठा नाही, मी त्या बालकासारखा आहे आणि त्याच भावनेने तुम्ही माझे हे 4 शब्द गोड करून घ्याल अशी मला आशा आहे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती हा विषय आहे. प्रकृती, विकृती आणि संस्कृती, आता ज्याचा उल्लेख आता सरांनी त्यांच्या प्रास्ताविकेतून हलकासा केला, ही प्रकृती, विकृती आणि याचं उत्तम उदाहरण ते विनोबांचं उदाहरण आहे. विनोबा भावे असं म्हणत, जे सर्वोदयी, फार मोठे सर्वोदयी नेता होते आणि आधुनिक भारतामध्ये ज्यांनी पुढे ऋषीमुनींना पाहिलं नसेल, पण ज्यांनी विनोबांना पाहिलेलं आहे असं म्हणतात की त्यांनी ऋषीला पाहिलं आहे. इतका ज्ञान संपन्न, इतका चारित्र्य संपन्न, आपल्या ध्येयाच्या प्रती इतका समर्पित असलेला महात्मा गांधींनी संपूर्ण आयुष्यामध्ये, महात्मा गांधींचे इतके सगळे चाहते होते, सत्याग्रही होते, पण महात्मा गांधींनी ज्याला एकटाच माणसाला असं म्हटलं की बस एकटाच सत्याग्रही माझ्या दृष्टिकोनातून आहे आणि त्याचं नाव आहे विनोबा. असे विनोबा भावे, ज्यांनी भूदानाची चळवळ आपल्या देशामध्ये निर्माण केली आणि 1,53,000 एकर जमीन केवळ भूदानाच्या माध्यमातून त्यांनी प्राप्त केली. जी जमीन सावकारांनी, जी जमीन जमीनदारांनी लोकांची हडपून घेतलेली होती विकृती म्हणून, एक वर्षी गावोगावी गेला, फिरला, त्याच्या हातात शस्त्र नव्हतं, फक्त सर्वोदयाची, सत्य आणि अहिंसेची शक्ती होती. बंदुका त्याच्या पायावर टाकून टाकल्या चंबळच्या, इतकी मोठी शक्ती ज्या विनोबाची होती त्यांचं ते उदाहरण. ते असं म्हणायचे की प्रकृती, विकृती आणि संस्कृतीचा प्रवास कसा आहे. प्रकृती, मला एका भाकरीची भूक आहे, मी एक भाकरी खातो, मला एका भाकरीची भूक आहे, मी एक भाकरी खातो आणि हात धुतो, ही झाली माझी प्रकृती. मला एका भाकरीची भूक आहे आणि 4-5 जण बसलेले आहे, माझी भाकरी मी पटपट पटपट खातो आणि दुसऱ्याच्या भाकरीवर ताव मारण्याचा प्रयत्न करतो, ती झाली विकृती. मला एका भाकरीची भूक आहे, पण एक भाकरी खात असताना, सुरुवात करत असताना कोणीतरी याचक माझ्या दारावर आला आणि महाराज मला भूक लागलेली आहे, काहीतरी भाकरी द्या. पण एका भाकरीतली अर्धी भाकरी, मला एका भाकरीची भूक असताना सुद्धा माझ्यातली अर्धी भाकरी मी त्याला देतो, ही आहे संस्कृती. आणि हा जो प्रकृती, विकृती आणि संस्कृतीचा प्रवास आहे, हा मानवाच्या त्याला असलेल्या स्वाभाविक भूकेपासून, तर त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केलेल्या हव्यासापासून, तर दुसऱ्याची भूक भागवण्यापर्यंतच्या संस्कृतीचा प्रवास. या ठिकाणी आता आम्ही दीप प्रज्वलन केलं. ही दीप प्रज्वलन म्हणजे काय आहे. हे संस्कृतीचं एक प्रकारचं उन्नयन आहे. या संस्कृतीतून माणसं घडतात. मानव वंश शास्त्राचा अभ्यास जर आपण केला तर असं लक्षात येतं की 5 लाख वर्षाचा त्याला इतिहास आहे. म्हणजे 5 लाख वर्षापूर्वी मानव ज्या अवस्थेमध्ये होता, रानात कंदमुळं खाऊन राहत होता, कपारीमध्ये गुहेच्या राहत होता आणि हळूहळू त्याची जी उत्क्रांती होत गेली, ही जी उत्क्रांती आहे माणसाची, हा उत्क्रांतीचा प्रवास म्हणजे त्याच्या प्रकृतीपासून तर संस्कृतीकडे होत गेलेला प्रवास आहे. ही जी मी आता म्हटलं की या ठिकाणी ज्योत लावली, ही ज्योत प्रज्वलित केली, या ठिकाणी इतके हॅलोजन आहेत, ट्यूबलाइट्स लागलेले आहेत, इतका प्रकाश आहे. पण असं असताना सुद्धा आपण आपल्या घरातली संध्याकाळी ज्योत समईची आपल्या देवघरात प्रज्वलित करतो. अशा समारंभामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या ज्योती आपण प्रज्वलित करतो. याचं काय कारण असेल. आचार्य दादा धर्माधिकारी नावाचे फार मोठे गांधीवादी विचारवंत होऊन गेले. ते असं म्हणायचे की इतके मोठे हॅलोजन असले, इतक्या मोठ्या ट्यूबलाइट्स असल्या, हे सगळे कृत्रिम दिवे जरी असले तरी सुद्धा समारंभामध्ये छोटस दीप प्रज्वलन करून, ती समईची वात प्रज्वलित करून आपण ज्योती प्रज्वलित करतो. म्हणजे काय, त्याचं ते प्रतिकात्मक आहे. आपल्या अंतरंगातल्या, याचा थोडासा उल्लेख आता मॅडमनी म्हटला होता की अंतरंगातल्या ज्या ज्योती प्रज्वलित करणं असतं, त्या अंतरंगातल्या ज्योती प्रज्वलित करण्याचं ते प्रतीक आहे. ते असं म्हणायचे की इतके मोठे हॅलोजन आहे, ट्यूबलाइट आहे,
पण एका हॅलोजननी दुसरा हॅलोजन लावता येत नाही, तो परत प्रकाश. पण एका सवयीच्या ज्योतीने सर मात्र दुसरी ज्योत लावता येते, कारण ती स्वतः जळते आणि दुसऱ्याला प्रज्वलित करते. माणसाच्या संस्कृतीचा प्रवास हा स्वतःला जाळून समाजामध्ये मांगल्याचा प्रकाश निर्माण करण्याचा प्रवास. आणि म्हणून ज्यावेळी माणसाला या सगळ्या भावना, ज्यावेळी माणसाला सगळ्या ह्या जाणीवा त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण झाल्या, त्याला हजारो वर्ष लागली. आज आपण हजारो वर्षांनंतर ज्या अवस्थेमध्ये या ठिकाणी आहोत, अशा पद्धतीची व्याख्यान सत्र घेणं म्हणजे काय? माणसाच्या प्रकृतीला विकृतीकडे न जाऊ देता संस्कृतीकडे त्याची वाटचाल करण्याचा प्रवास आहे. माणसाच्या अंतरंगामध्ये ज्या भावभावना असतात, माणसाच्या मनात जे विचार असतात, त्याचं एकंदरीत जे व्यक्तिमत्व असतं, प्रकृती म्हणून माझ्या अंतरंगात जसे सद्गुण दडलेले आहेत तसे षडरिपू दडलेले आहेत. मग आपल्या अंतरंगामध्ये, माणसाच्या उपजत अंतरंगामध्ये षडरिपू आहे, सगळं आहे, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर आहे. पण त्यावर मात करायची, त्यावर मात करायची. तो जो आपल्या प्रकृतीमधला अंधकार आहे तो दूर करून संस्कृतीचा प्रकाश निर्माण करायचा. आणि हा संस्कृतीचा प्रकाश निर्माण करण्याकरता आपल्या ऋषी मुनींनी, आपल्या सगळ्या महनीय व्यक्तींनी जी ज्ञान साधना करून ठेवलेली आहे, त्या ज्ञान साधनाची असते ती लालसेतून ज्ञान साधना करायची असते आणि त्यातून ज्ञानवंत व्हायचं असतं. भाऊसाहेब कोणत्यांसारखा इतका मोठा मराठी, माझ्या मराठीची बोलू कौतिके ज्ञानदेव देवांनी लिहून ठेवलं. पण प्रत्यक्ष भाऊसाहेबांनी मराठी विषयीचं जे आत्यंतिक प्रेम आपल्या कृतीतून दाखवलं, आपल्या कार्यातून दाखवलं, हे खरं कार्य आहे. आणि मग इतका मोठा माणूस, इतका मोठा संशोधक, इतकं मोठं त्यांनी महानुभाव पंथांचं संशोधन केलं, इतका आतून प्रज्वलित झालेला माणूस ज्यावेळी काम करतो तेव्हा समाज खऱ्या अर्थाने सुबुद्ध होत असतो, तेव्हा खऱ्या अर्थाने समाजामध्ये ज्ञानज्योती प्रज्वलित होत असतात. इतक्या मोठ्या आपल्या मलकापूरच्या कॉलेजमध्ये त्यांनी आपल्या सुविद्य पत्नीच्या नावाने ही 46 वर्षापूर्वी व्याख्यानमाला सुरू. का बरं? हे कॉलेज त्यांनी काढलं. का बरं? कारण माझ्या आसपासची मुलं शिकली पाहिजे, माझ्या आसपास विचार मंथन घडलं पाहिजे, आणि त्या विचार मंथनातून जो ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो, त्यांनी ज्ञानाची, ज्ञान साधनेची नवी संस्कृती निर्माण झाली पाहिजे, हा विचार त्याच्यामध्ये असतो. आणि म्हणून आपण जर विचार केला तर मी ज्या मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या ज्योतीचा जो प्रकाश आहे, त्या ज्योतीने जे प्रज्वलित करण्याचं जे एकंदरीत कार्य आहे, ते कार्य आपल्याकडे समाज मनीषींनी केलं, आपल्याकडच्या महापुरुषांनी केलं. बघा, आपल्याकडे लोकांना समाजामध्ये एकंदरीत ह्या सगळ्या ज्ञानलालसा आणि संस्काराचं एकंदरीत त्यांचा धाटणी निर्माण होण्याकरता संतांनी फार मोठं योगदान दिलेलं आहे. फार मोठं योगदान समाज पुरुषांनी दिलेलं आहे. फार मोठं योगदान आपल्या ज्या प्राचीन ऋषीमुनींनी जे ग्रंथ वाङ्मय निर्माण करून ठेवलेलं आहे, आणि त्याची जी एकंदरीत धरोहर, त्याची जी एकंदरीत संस्कारांची मालिका सुरू आहे, त्यातून निर्माण झाला आहे. शेवटी संस्कृती म्हणजे काय असते? संस्कृती म्हणजे संस्कारांची मालिका असते. संस्कारांच्या मालिकेतून संस्कृती निर्माण होते. आता तुम्ही सुद्धा तुमच्या प्रास्ताविकेतून जे काही वाक्य सांगितले त्याच्यामध्ये हा भाव आला की संस्कार एक तयार होतात. वडील आळंदीला जात होते, वडील पंढरपूरला जात होते, वडील तुकारामाच्या गाथेचे अभंग सकाळी म्हणत होते, आणि ते संस्कार त्याच्या कुटुंबामध्ये झिरपतात. संस्कृती म्हणजे अशा पद्धतीची संस्कारांची मालिका. सूत्रसंचालन करणाऱ्या मॅडमचं नाव योगायोगाने शारदा आहे. आता शारदा, आपण शारदेला संस्कृत म्हणजे विद्येची देवता मानतो, सरस्वतीला. कोणी शारदा म्हणतात, कोणी सरस्वती म्हणतात, त्या नावावरून मला ते आठवलं. ही शारदेची प्रतिकात्मकता काय आहे? या शारदेला विद्येची देवता मानतात. आता लोक त्याच्यामध्ये म्हणतात की बा सावित्रीबाई फुले ह्याच खऱ्या अर्थाने. हो, बरोबर आहे, काही चूक नाहीये, बरोबरच आहे. सावित्रीबाईंनी, ज्योतिरावांनी आपल्या अंगावर शेण झेललं, आणि तेव्हा कुठे प्रकाशाची फुलं या सभागृहात दिसतात, त्यांना महिलांच्या रूपाने ती निर्माण झाली. सावित्रीच्या शेणातून फुलं निर्माण झाली. म्हणजे सावित्रीच्या अंगावर जे शेण लोकांनी टाकलं, अरे काय मुलींना शिकवण्याकरता किती काबाड कष्ट फुले दाम्पत्याला घ्यावे लागले. मी नावाचाच फुले आहे, पण ते खऱ्या अर्थाने फुले होते. म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचं जे अलौकिक स्वरूपाचं काम केलं,
असं म्हणतात की एक पातळ घेऊन सावित्रीबाई जायच्या नेसून, एक पातळ सोबत घेऊन जायच्या, शाळेत गेले की बदलायच्या आणि मुलाला शिक्षण द्यायचे. म्हणजे पहा, लोकांच्या मुलांना शिक्षण देण्याकरता, महिलांना शिक्षण देण्याकरता सुद्धा अंगावर निखारे या लोकांना घ्यावे लागले आणि त्यातून शिक्षणाची संस्कृती निर्माण झाली. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांनी त्या काळात हे कार्य केलं नसतं ते या सभागृहामध्ये आज सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने महिला दिसल्या नसत्या. माधुरीताई फुले प्राचार्य होऊ शकल्या नसत्या, नाफडे मॅडम प्राध्यापिका होऊ शकल्या नसत्या आणि शारदा मॅडम बोलू शकल्या नसत्या. तर ती जी शारदा आहे ती प्रतिकात्मक विद्येची देवता आहे. या शारदेचं आपण पूजन करतो, सरस्वतीचं आपण पूजन करतो. हे जे सरस्वतीचं पूजन, शारदेच्या मूर्तीकडे जर आपण पाहिलं तर या शारदेमध्ये आपल्या भारतीय संस्कृतीने ही अशी प्रतीक निर्माण करून ठेवली. प्रत्यक्ष सरस्वती झाली का, शारदा झाली का, याच्या खोलात जाण्याचा आज ह्या व्याख्यानाचा विषय नाही. पण त्यातलं सकारात्मक जर आपण उदाहरण घेतलं तर समाजासमोर काहीतरी प्रतीक लागतात, जी आपल्याकडे सगुण उपासना आहे. प्रत्यक्ष या उपासनेतला देव कोणी पाहिला का, न पाहिला का, पण त्या उपासनेच्या मुळे किमान त्याच्यातला आतला प्रकाश तो रोज प्रज्वलित करतो, हा संस्कार रोज घडतो, असं ते आहे. त्या शारदेतली प्रतिकात्मकता जर आपण पाहिली तर तिच्या हातामध्ये पुस्तक आहे. हे पुस्तक ज्ञानाचं प्रतीक आहे. तिच्या हातामध्ये एक माळ आहे. ती माळ म्हणजे काय, ते सातत्याचं प्रतीक आहे. सातत्य, ज्ञानाचं सातत्य म्हणजे शारदेच्या हातातली ती माळ. तिच्या हातामध्ये वीणा आहे. वीणा म्हणजे जीवनाचं मांगल्यमय संगीत आहे. हे जीवनाचं मांगल्यमय संगीत समाजामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही, त्या वीणेची झंकार जोपर्यंत लोकांच्या कानी मनी पडत नाही. बघा, ज्ञानदेव तुकारामांच्या वारीमध्ये आपण वीणा पाहतो. साधे तार, साध्या तारावर बिचारे वारकरी पहारा देत असतात, सप्ताह साजरे करतात, पंढरपूर पर्यंत ती झंकारत नेतात. हे जे छोट छोट झंकारणं आहे, यातून जो मांगल्याचा ध्वनी निर्माण होतो, तो मांगल्याचा ध्वनी तो तिच्या हातामध्ये आहे. तिचं वाहन मोर आहे. आता बघा, एकदम निसर्गाचं इतकं सुंदर प्रतीक, इतकं सौंदर्याचं प्रतीक दुसरं काय निर्माण होऊ शकते. सत्यम शिवम सुंदरमची आपली संस्कृती आहे. या सत्यम शिवम सुंदरम संस्कृतीला प्रतिबिंबित करणारी ही शारदा किंवा सरस्वती आहे आणि म्हणून तिला विद्येची देवता मानले गेले. आता हा तुम्ही सांगितलं की ही जी प्रतीक आहे, या प्रतीकातूनच, या संस्कृतीच्या मालिकेतूनच मनुष्य जो रानावनात राहणारा रानटी प्राणी होता, या प्राण्याला मनुष्यत्वापर्यंत पोहोचवण्याकरता ज्या निरनिराळ्या घटना घडल्या, धर्माचा उदय झाला, नागरीकरण झालं, शेतीचा शोध लागला, या त्या घटना आहेत. आणि म्हणून आपण बघतो की आपल्या संस्कृतीमध्ये जे अनेक, भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये जे अनेक ग्रंथ निर्माण झाले, त्यातले प्रमुख 2 ग्रंथ ज्याचं आपण नेहमीच उहापोह करतो, ते म्हणजे एक आहे रामायण आणि दुसरं आहे महाभारत. रामायण आणि महाभारत हे 2 ग्रंथ जे आपल्या भारतीय जनमानसावर याचा फार मोठा प्रभाव आहे. आता रामायण झालं का, महाभारत झालं का, त्याचे पुरावे कुठे सापडतील का, तो संशोधनाचा भाग आहे. पण रामायणाचा पगडा आपल्या भारतीय जनमानसावर फार पक्का आहे. हा जो पगडा आहे, रामायणातल्या ज्या कथा आहेत, रामायणामध्ये जी विविध पात्र आहेत, हे कोणतेही गोष्टी ज्या असतात आपल्याकडे, आपण फक्त पारायण करतो, आपण फक्त त्याचं उच्चारण करतो, पण त्या उच्चारणाच्या मागे, त्या ग्रंथाच्या मागे, त्या पात्राच्या मागे जो विचार असतो, तो विचार खूपदा मागे पडतो. हा विचार जो आहे, हा विचार करणं जे आहे, त्या पात्राच्या मागे जी भूमिका आहे, ती भूमिका समजावून घेणं म्हणजे संस्कृतीच्या जवळ प्रकृतीने जाणं आहे. त्या संस्कृतीच्या जवळ प्रकृतीने जाणं आहे. रामायण ही संस्कृती आहे. या रामायणातली जी प्रतीका आपण पाहतो, रामायणामध्ये राम आणि रामाचं अनुषंगाने ज्या काही पूर्ण रामायण घडलं, त्याच्यामध्ये जी निरनिराळी पात्र आहेत, ती पात्र,
राम, दशरथ, बाकीच्या सगळ्या कौसल्या, कैकेयी, ही जी पात्र आहेत ती प्रकृतीने कोणी आई आहे, कोणी वडील आहे, कोणी मुलगा आहे, कोणी भाऊ आहे, प्रकृतीने सगळे आहेत. पण या प्रकृतीमध्ये जेव्हा कैकेयीच्या मनामध्ये विकृती शिरली तेव्हा तिने प्रकृतीला आणि संस्कृतीला सुद्धा लख लावला. कारण जेव्हा विकृती ही माणसाच्या मनामध्ये शिरते तेव्हा एकंदरीत विनाशाची वाटचाल सुरू होते. विनाशाच्या दिशेने लोकांचा प्रवास सुरू होतो. म्हणजे काय की विचार जो असतो, हा विचार जो आहे तो बाजूला पडतो, सद्विचार जो आहे तो बाजूला पडतो आणि अविचार त्याची जागा असतो. रामाच्या ऐवजी भरताला राज्य, तशी कैकेयीने भरताला राज्य मागितलं ही तिची प्रकृती आहे, कारण ती त्याची आई होती. तिला वाटेलच की तिचा मुलगा राजपदावर बसला पाहिजे. पण तिने केवळ भरताला राज्य नाही मागितलं, भरताला राज्य मागितलं असतं तर ती तिची आईची एक प्रकृती, आपल्या मुलाविषयीचं प्रेम आपण समजू शकलो असतो. पण तिने भरताला राज्य मागत असताना रामा हा वनवास मागितला. तिच्या सोबत जी मंथरा होती, आपण म्हणतो ना की सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकारी, सुसंगती सदा घडो. अरे आपल्या अवतीभोवती सुद्धा माणसं, मित्र, आपले नातेवाईक कसे असले पाहिजे, ते सद्विचारी असले पाहिजे, सुसंगती असली पाहिजे. म्हणजे आपल्या सद्विचारांना प्रेरित करणारे असले पाहिजे, सद्विचारांना चालना देणारे असले पाहिजे. हे जोपर्यंत असे लोक आपल्या अवतीभोवती असत नाहीत तोपर्यंत त्याची जागा, कारण प्रकृतीमध्ये मी सांगितल्याप्रमाणे षड्रिपू दडले नाही, मोहमाया दडलेलीच आहे. ती वर डोकं काढते, पण ती ज्या वेळी डोकं वर काढते तेव्हा बाजूचा जो आपला सखा, सोबती, भाऊ, बंद असतो तो आपला हात धरणारा असला पाहिजे की नाही हे तुला करता येणार. पण तिने मागितलं, तिने म्हटलं की भरताला राज्य आणि रामाला वनवास. ही जी विकृती आहे, ही विकृती संस्कृतीला बाधत असते. रामायणामध्ये आपल्याला तिने कैकेयी दाखवली, ही विकृती दाखवली, मंथरा दाखवली, तिची विकृती दाखवली. आणि मग तसाच राम दाखवलं की बा नाही, माझ्या वडिलांनी शब्द दिलेला आहे, वचन दिलेलं आहे आणि सगळ्या क्षमता राज्य करण्याच्या आणि जर कोणी नाही म्हटलं तर त्या मिळवण्याच्या सुद्धा शारीरिक, मानसिक सगळ्या क्षमता असताना सुद्धा एक पुत्र त्याचा राज्याभिषेक होऊ घातलेला होता, तो वल्कल नेसून वनवासात जातो आणि योग्याचं आयुष्य जगतो. ही आहे संस्कृती. ही संस्कृती कोणती? आत्यंतिक त्यागाची, वडिलांना दिलेल्या शब्दाचं पालन करण्याची. आणि त्या ठिकाणी जाऊन सुद्धा रामायणामध्ये आपण पाहिलं की ज्या ज्या ठिकाणाहून रामाचा प्रवास झालेला आहे लंकेपर्यंत, हा प्रवास ज्या ठिकाणी संस्कृती नव्हती त्या प्रदेशामध्ये रामाने आपल्या सद्वर्तनाने वानरांमध्ये सुद्धा नराची संस्कृती त्या ठिकाणी रुजवली आणि त्यांच्यामध्ये सुद्धा असा विचार रुजवला की जे रानावनात राहून तो की त्यांचा दोष नव्हता, ते काही वाईटच नव्हते, पण त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी ती मूल्य स्थापना केली की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला मूल्य स्थापित करायचं असतं त्यावेळी त्यांनी कसं वर्तन केलं पाहिजे याचा आदर्श घातला. आणि म्हणून हे जे काही रामायण आपण पाहतो, रामायण माणसाचं जीवन कसं असावं याचं दिशा दिग्दर्शन करतं. रामायण म्हणजे माणसाचं जीवन कसं आदर्श असलं पाहिजे, माणसाच्या जीवनामध्ये विविध मोहाचे प्रसंग येतील, त्या प्रसंगातून त्यांनी कसा मार्ग काढला पाहिजे आणि सद्विचाराची प्रतिष्ठापना आपल्या आयुष्यात आणि समाजात कशी निर्माण केली पाहिजे याचं दिशा दिग्दर्शन रामायण करतं. जीवन कसं असावं हे रामायण सांगतं. तर जीवन काय असतं हे महाभारत दाखवते. जीवन कसं आहे, रामायणामध्ये आदर्शाचे परमोच्च बिंदू गाठले. साधी त्या रामायणामधली एक खार जिचं उदाहरण दिलं जातं, त्या खारीने जेव्हा राम सेतू निर्माण करीत होते
तेव्हा त्या रामसेतू निर्माण करण्याच्या कार्यामध्ये छोटीशी खार आपल्या शेपटीने समुद्राचं पाणी कमी करत होती, थोडीशी वाळू त्याच्यात टाकत होती. खरं म्हणजे हे दृश्य रामाने पाहिलं म्हणतात. तिला हातात घेतलं, तिच्या ह्याच्यावरून हात फिरवला, ते बोट तिच्या शरीरावर उमटले. म्हणजे त्या खारीनी काय केलं, त्या खारीनी समुद्रातून आपल्या शेपटीने 4 थेंब कमी केले. खरं म्हणजे त्या खारीने समुद्राच्या पाण्यातून 4 थेंब कमी केले नसते तर काही फरक पडला असता का? नाही. पण कुप्रवृत्तीवर, दुष्ट प्रवृत्तीवर एक सुष्ट प्रवृत्ती आक्रमण करण्याकरता जाते आहे, त्याला जाब विचारणा करता जाते आहे. याची पत्नी कोणीतरी पळून नेली आहे अशा रावण नामी राक्षसी वृत्तीच्या विरुद्ध ती लढते आहे. दुष्ट प्रवृत्तीच्या विरुद्ध सत्प्रवृत्तीच्या बाजूनी माझंही काही योगदान असलं पाहिजे, म्हणून ती खार लढली. हा संस्कृतीचा प्रभाव आहे. आणि हा जो संस्कृतीचा प्रभाव खारीच्या रूपाने समाजामध्ये आपण बघतो, हा प्रभाव आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी दिसतो. आपणही तसे वागतो, पण खूपदा त्याचा विसर पडतो. कारण खूपदा आपण रामायण हे केवळ कथेचे विषय करून टाकतो, महाभारत हे केवळ कथेचे विषय करून टाकतो. महाभारताचे प्रसंग आपल्याला माहिती आहे. महाभारत मी सांगितलं की जीवन कसं असतं, अत्यंत कलह, भाऊ भावांच्या विरुद्ध सुईच्या टोकावर सुद्धा मावेल इतकी जमीन तुला देणार नाही असं म्हटलं. आता त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, त्यातली जी पात्र पाहिली आपण, जशी महाभारत रामायणातली पाहिली तर महाभारतातली पात्र सुद्धा पाहिली, तर त्या ठिकाणी जो धृतराष्ट्र आहे तो अंधळा आहे म्हणतात. जन्मता अंधळा होता. तो जन्मांध होता ही त्याची प्रकृती झाली. पण कसंही करून रावण पांडवांना डावलून कौरवांना राज्य प्राप्त झालं पाहिजे आणि दुर्योधन राजा झाला पाहिजे, आणि त्याच्याकरता पांडवांचा हक्क त्यांनी नाकारला. ही विकृती झाली. ही जी विकृती प्रकृती हा जो प्रवास आहे, आणि त्याच्यात अधिक आपण पाहतो की पुढे किती मोठा प्रवास झालेला आहे की या महाभारताच्या एकंदरीत या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं की जो द्यूताचा प्रसंग आहे की द्यूत खेळण्याकरता पांडवांना कौरवांनी निमंत्रित केलं. त्या ठिकाणी जेव्हा जी काही राज्य पद्धती होती, त्यावेळेची जी प्रथा होती, त्या ठिकाणी कौरव गेले. आता ते गेले, निमंत्रण स्वीकारलं, ही प्रकृती झाली, बरोबर आहे. पण त्या ठिकाणी प्रकृती असताना खेळात गेले, राज्य हरले, पण सगळ्यात विकृतीचा कळस सुद्धा पांडवांनी गाठला. तो म्हणजे आपली हाडामासाची पत्नी द्रौपदी त्यांनी द्यूतामध्ये. हा विकृतीचा, पांडवांच्या सुद्धा विकृतीचा, विकृत मानसिकतेचा कळस आहे. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्या द्रौपदीचं जे वस्त्रहरण भर राजसभेमध्ये झालं, ते तो विकृतीचा अत्यंत परमोच्च कळस आहे. दुःशासन आणि दुर्योधन ज्यांनी आपल्या कुलवधूला अशा पद्धतीने भर राजसभेमध्ये अपमानित केलं, तो विकृतीचा कळस आहे. आणि दुसरं एक याच्यामध्ये आणखी उदाहरण आपण जर पाहिलं तर संस्कृतीचा सुद्धा परमोच्च कळस, पण तो वेगळ्या अर्थाने कोणता आहे? भीष्म, द्रोण, कृपाचार्य त्या सभेमध्ये बसले होते ना. भीष्म, द्रोण, कृपाचार्य त्या सभेमध्ये होते. पण भीष्म, द्रोण, कृपाचार्यांनी काय म्हटलं? आम्ही हस्तिनापुराशी बांधील आहोत. हस्तिनापुराशी म्हणजे काय? मी वचन दिलं होतं, मी हस्तिनापुराशी बांधील आहे, भीष्म म्हणाले. अरे पण वचन कशा करता? हा सुद्धा सारासार विचार खूपदा करावा लागतो. हा त्यांनी वचनाचं म्हणजे प्रतिज्ञांचा सुद्धा अतिरेक जर पाहायचा असेल तर खूपदा आपल्याला भीष्मांसारख्या व्यक्तिरेखांमध्ये दिसतो. पण तुमची कुलवधू तुमच्या राज्यसभेमध्ये निर्वस्त्र केल्या जात आहे, ही वस्तुस्थिती नाकारून केवळ आणि केवळ मी कोणाला तरी वचन दिलं, या वचनाचा अतिरेक म्हणजे संस्कृती पाळण्याचा अतिरेक सुद्धा अशा पद्धतीच्या महान योद्ध्यांकडून झालेला आहे. कृष्णाने द्रौपदीला वस्त्र पुरवलं, ही झाली त्याची संस्कृती. पण त्याही पलीकडे जाऊन कृष्णाचं पात्र जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये काय आहे? त्याने हा अतिरेक आपल्या आयुष्यात होऊ दिला नाही. भगवान श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा जर आपण अभ्यास केला, तो आज विषय नाही, पण थोडक्यात सांगतो की कृष्ण हा पूर्ण पुरुष होता. असं जेव्हा म्हणतो आपण की कृष्ण पूर्ण पुरुष होता म्हणजे काय?
कृष्ण पूर्ण पुरुष होता. याचा अर्थ असा की ज्यावेळी जी भूमिका घेणं योग्य होतं तो सारासार विचार करून कृष्ण वागला आणि त्याप्रमाणे त्यांनी पुरुषार्थ करून दाखवला, म्हणून कृष्ण पूर्ण पुरुष होता. बघा, या कृष्णाने कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. जगाला जे तत्वज्ञान मार्गदर्शक होईल, भारतवर्षामध्ये जो ग्रंथ सगळ्यांना आदर्शवत होईल, अशी भगवद्गीता कुरुक्षेत्रावर त्याने अर्जुनाला सांगितली. आता कुरुक्षेत्रावर गीता सांगितली याचा मतितार्थ असा की कुरुक्षेत्र म्हणजे लढाईचं क्षेत्र, प्रत्यक्ष कृतीचं क्षेत्र, सुष्ट शक्तीच्या विरुद्ध दुष्ट शक्ती उभी आहे असं क्षेत्र. ज्यावेळी धर्म आणि अधर्म, सृष्ट आणि दृष्ट, मंगल आणि अमंगल अशा शक्ती उभ्या असतात, त्यावेळी माणसाची अवस्था खूपदा द्विधा होते. तो पुष्कळदा किंग कर्तव्य मूढ होतो. तसा अर्जुन झाला. त्याने गांडीव खाली टाकलेलं होतं, पण खाली टाकलेलं गांडीव अर्जुनाने पुरुषार्थाकरता पुन्हा उचललं पाहिजे आणि आपले आप्त स्वकीय गुरु सुद्धा समोर दिसत असले तरी त्याच्या विरुद्ध धर्मयुद्धासाठी लढलं पाहिजे. धर्माच्या प्रतिष्ठापनेसाठी यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत, हे जे कृष्णाने म्हणून ठेवलं ते त्याच्याकडे आणि म्हणून तो पूर्ण पुरुष आहे. पण या ज्या कृष्णाने त्या कुरुक्षेत्रावर गीता सांगितली होती, त्या कुरुक्षेत्रावर कृष्णाने आपलं दिलेलं वचन मोडलं. त्याने असं म्हटलं होतं पांडवांना की मी लढाईमध्ये प्रत्यक्ष भाग घेणार नाही, हातात शस्त्र घेणार नाही, माझी सगळी यादव सेना तुमच्या बाजूनी आणि मी एकटा मात्र पांडवांच्या बाजूने, असं म्हटलं होतं. पण ज्यावेळी त्याने असं पाहिलं की भीष्म अर्जुनावर चाल करून आलेले आहेत आणि आता अर्जुन आता निपात तिकडे होईल असं जेव्हा कृष्णाला वाटलं आणि ज्यावेळी भीष्म अर्जुनाला बिलकुल धारातीर्थी पाडायला निघाले, त्यावेळी रथाचं चाक काढून त्यांनी ते भीष्मावर फेकलं. न करी शस्त्र धरी मी सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, हे वचन जे आहे ते मोडलं. कशा करता मोडलं? कारण संस्कृतीचं पालन करताना खूपदा ज्यावेळी व्यावहारिक तत्वामध्ये अल्टिमेटली पूर्णतः परिणाम स्वरूप जेव्हा धर्माचा आणि संस्कृतीचाच विजय होणार असतो, तेव्हा अशी व्यावहारिक भूमिका सुद्धा माणसांना घेता आली पाहिजे, याचं ते उदाहरण. आणि म्हणून त्या ठिकाणी कृष्ण जो आहे तो कृष्ण पूर्ण पुरुष आहे. आणि म्हणून संस्कृती, प्रकृती आणि विकृतीचा जो प्रवास असतो, हा जो प्रवास आहे माणसामधल्या सगळ्या व्यावहारिक शक्ती आणि व्यावहारिकपणाच्या पलीकडे जाऊन रोज आपल्याला व्यवहार करावे लागतात, बाजारात जावं लागतं, भाजीचा भाव करावा लागतो, इतर अनेक व्यवहार करावे लागतात. त्यावेळी काही अगदीच सगळ्यांनी म्हणजे आपली व्यावहारिक बुद्धी गहाण ठेवून आपण फसावं असं नाही, पण बाजार व्यवस्थेमध्ये सुद्धा आपण संस्कृती, आपली सचोटी आपण कायम ठेवू शकतो, हे होतच. आणि म्हणून त्या दिशेने जे दिशा दिग्दर्शन असतं, प्रकृती आणि विकृती आणि संस्कृती ही जी त्रिसूत्री आहे, या त्रिसूत्रीमध्ये मानवाची जी स्वभावतः प्रकृती असते, मानवाचं जे स्वभावतः व्यक्तिमत्व असते, या प्रकृतीपासून तर संस्कृतीकडे जात असताना विकृतीचे अनेक खाच खळगे त्याला भेटत असतात. आणि या खाच खळग्यामध्ये मानवी जीवन पडून ते नेस्तनाबूत होऊ नये. समाजामध्ये उत्तम गोष्टींचा प्रादुर्भाव असला पाहिजे, समाजामध्ये सज्जन शक्ती निर्माण झाली पाहिजे, समाजामध्ये सद्विचार वाढला पाहिजे. आणि म्हणून तो जो प्रवास आहे, तो प्रवास करण्याचं कार्य त्या अशा प्रकारच्या आदर्श ग्रंथांमधून होत असतं. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की संतांचं जे कार्य आहे ते फार मोठं कार्य. संतांनी ही जी की पंढरीची वारी आखली, पंढरीची वारी ज्ञानदेवांनी सुरू केली आणि तुकाराम महाराजांनी त्याच्यावर कळस चढवला. आणि आतापर्यंत आज सुद्धा पाहतो आपण की महिनाभर लोक बिचारे पायाला फोडे येईपर्यंत त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी घरदार करून त्याच्यावर तुळशी पत्र ठेवून जात असतात. लाखो लोक जातात. हे जे लाखो लोकांचं जाणं आहे, या वारीची जी एक वेगळी संस्कृती आहे, ही वेगळी संस्कृती महाराष्ट्रामध्ये संतांनी निर्माण केली.
ही संस्कृती का निर्माण केली? कारण की आपल्याकडे मधल्या काळामध्ये जी परकीय आक्रमणं झालेली होती, त्या परकीय आक्रमणामध्ये भारताची जी मूळ संस्कृती जी होती, भारताचा जो आत्मस्वर होता, योगी अरविंदांनी भारतीय संस्कृतीचा नावाचं एक ग्रंथ लिहिला, एक पुस्तक लिहिलं. आता बघा, हे योगी अरविंद, जे योगी अरविंद प्रारंभीच्या काळामध्ये काकोरी कांड किंवा त्या अगोदरचे कांड जर आपण पाहिले, युगंधर नावांची त्यांची क्रांतिकारकांची संघटना होती योगी अरविंदांची. आणि योगी अरविंद बॉम्ब बनवण्याचं उत्तम त्यांनी सूत्र निर्माण केलं, अवगत केलेलं होतं. आणि त्यातून त्यांनी क्रांतिकारकांसाठी शस्त्रांची निर्मिती, बॉम्बची निर्मिती केली होती. पण बॉम्बची निर्मिती करणारा माणूस करता करता ज्यांनी ठरवलं होतं की आपण ब्रिटिशांना शस्त्राच्या माध्यमातून त्याचा प्रतिकार करू, त्याचं एकदम हृदय परिवर्तन व्हावं आणि ते अध्यात्माकडे वळावे आणि त्यांनी भारतीय संस्कृतीमधली मूल तत्व शोधून काढावी, अशा पद्धतीचं परिवर्तन योगी अरविंदांच्या आयुष्यामध्ये झालं. अशा अनेक लोकांच्या आयुष्यात योगी अरविंदांनी भारतीय संस्कृतीचा पाया नावाचा ग्रंथ लिहिला. या भारतीय संस्कृतीचा पाया या ग्रंथामध्ये योगी अरविंदांनी जे भारतीय मूलतः जे विचार, जे मूळ आपण जे म्हणतो की आपल्याकडे जे सगळं ज्ञान येतं, वरतून येतं, कुठून येतं, सगळीकडून निसर्गातून येतं, या सगळ्या ब्रह्मांडातून येतं, हे जे ज्ञान कण सगळी सुरुवातीच्या ऋषी मुनींनी वेचले आणि भारताची एक विचारांची धरोहर निर्माण करून ठेवली. ही इतकी मजबूत आहे, इतका तिचा पिंड मजबूत आहे, इतकी आक्रमणं झाली तरी सुद्धा ती सैल झाली नाही. लोक मेले, धारातीर्थी पडले, पण त्यांनी मूळ आपलं जे आहे ते सुटू दिलं नाही. त्यामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीचं खूप सुंदर अशा पद्धतीचं, तुम्ही कधी मिळाला तर अवश्य वाचा, की भारतीय संस्कृती म्हणजे काय. हे योगी अरविंदांनी जे, आता मी प्रकृती, विकृती आणि संस्कृतीचा प्रवास सांगितला, या दिशेने खूप मस्त विवेचन केलंय, खूप सुंदर विवेचन केलंय. ते असं शेवटी असं म्हणतात त्याच्यात की मनुष्याला जे जीवन प्राप्त झालेलं आहे, हे मनुष्याला प्राप्त झालेलं जे जीवन आहे, या जीवनाची जी इति कर्तव्यता आहे, ही इति कर्तव्यता कशात आहे याची ज्यावेळी मनुष्याला अंतरंगातून जाणीव होते आणि त्या अंतरंगातून झालेल्या जाणीवेच्या दिशेने तो जेव्हा प्रवास करू लागतो, तेव्हा त्याला हे जे त्याच्या प्रकृतीला बाधित करणारे जे घटक आहेत ते कोणतेच घटक बाधित करत नाही. आणि तो सद्विचाराने जेव्हा समाजाच्या, मनुष्यत्वाच्या, मानवतेच्या अंतिम कल्याणाचा प्रवास करतो, तो भारतीय संस्कृतीचा खऱ्या अर्थाने पाया आहे. आणि हा जो भारतीय संस्कृतीचा पाया, याच्यामध्ये त्यांनी सामान्य माणसाला खूप मोठं महत्व दिलं आहे. ते असं म्हणाले की सामान्य माणूस जो आहे हाच भारतीय संस्कृतीचा रक्षक आहे. म्हणजे एखाद्या खेड्यामध्ये राहणारा लहानसा मनुष्य हा नसेल मुंबई, कलकत्त्यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये राहत, पण तो त्याच्या लहानशा खेड्यात राहतो, लहानसं मंदिर उभारतो, मंदिरात प्रार्थना करतो, 4 मुलं आपल्या जवळ गोळा करतो आणि त्याच्यामध्ये त्याला समजेल अशी सद्विचाराची पेरणी मारुतीच्या पारावर करत असेल, देवीच्या पारावर करत असेल, आणखी कुठल्या गजानन महाराजाच्या मंदिराच्या पारावर करत असेल, पण सद्विचारांची पेरणी करतो. ती पेरणी जशी ही वारी जाते पंढरीला, तशी एक संस्कारांची मालिका निर्माण करतो. आई आपल्या मुलांना सांजवात लावून शुभम करोती म्हणायला लावते. घटना सोपी असते, पण याच्या मागे संस्कार असते. हे जे लहान प्रत्येक प्रांत कोणताही असो भारतातला, दक्षिणेतलं राज्य घ्या, उत्तरेतलं घ्या, पूर्वेकडलं घ्या, पश्चिमेकडचं घ्या, प्रत्येक ठिकाणी ही जी एक नाळ जोडल्या गेलेली आहे संस्कृतीची, ही संस्कृतीची नाळ ही भारताची शक्ती आहे, असं विवेचन त्यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या की आपल्याकडे भगवान गौतम बुद्धाचा एक विचार आहे. भगवान गौतम बुद्धांनी आपल्या बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अनेक त्याच्यामागे फार मोठं तत्वज्ञान होतं, त्याच्यामागे अनेक गोष्टी होत्या, पण त्यांचं एक सुंदर अशा पद्धतीचं उदाहरण. भगवान गौतम बुद्ध जेव्हा महानिर्वाणाला निघाले होते आणि महानिर्वाणाला निघाले असताना त्यांचा प्रिय शिष्य आनंद त्यांचे पाय चेपत होता. हा प्रिय शिष्य आनंद जेव्हा त्यांचे पाय चेपत होता, तर त्याला असं वाटलं की आता बुद्ध महानिर्वाणाला निघालेले आहे
आणि बुद्ध महानिर्वाणाला निघाल्यानंतर आता कोण आपल्याला मार्गदर्शन करेल, कोण आपल्याला सत्याचा प्रकाश दाखवेल, कोण आपल्याला सन्मार्ग दाखवेल, असा विचार त्याला पडला. आणि तो प्रश्न त्यांनी केला बुद्धाला की महाराज, तुम्ही आता महानिर्वाणाला निघाले, आता आम्हाला सन्मार्ग कोण दाखवेल, कोण आता आम्हाला ज्ञान प्रकाश देईल? बुद्धांनी जे उत्तर दिलेलं आहे ते आपण खूपदा वाचतो. स्लोगन दिलं असतं की अत्त दीप भव, तूच तुझा प्रकाश, तूच तुझा प्रकाश. तुझ्या अंतरंगात प्रकाश दडलेला आहे. तुझ्या अंतरंगातल्या प्रकाशाला सद्विचारांची आणि कृतींनी वाट मोकळी करून दे आणि तूच प्रज्वलित हो आनंद. म्हणजे समाजामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रकाश निर्माण. प्रत्येक माणसाच्या अंतरंगामध्ये हा जो प्रकाश दडलेला असतो, हा प्रकाश संस्कृतीच्या माध्यमातून प्रज्वलित होत असतो. इयॉन एलिच नावाचा एक शिक्षण तज्ञ होता. त्याने डिस्फुलिंग ऑफ द सोसायटी नावाचं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकात त्यांनी शिक्षणाचे प्रयोग केले मॅडम. जसं शिक्षण हे आपण वर्गखोलीमध्ये महाविद्यालयात येतो, हे महाविद्यालयाच्या वर्गखोलीमध्ये आपण विद्यापीठाचा क्रमिक अभ्यासक्रम सिलेबस आपण विद्यार्थ्यांना शिकवतो सर. आता हे जे शिकवता, तुम्ही इंग्रजीचं शिकवता, मी कॉमर्सचं शिकवतो, मॅडम मराठीचं शिकवत असतील, हे जे आपल्या क्रमिक विद्यापीठाने ठरवून दिलेला अभ्यासक्रम आहे, हा आपण वर्गखोलीत विद्यार्थ्यांना शिकवतो. ते औपचारिक शिक्षण असतं. पण हे जे औपचारिक शिक्षण वर्गखोलीमध्ये आपण विद्यार्थ्यांना देतो, त्यातून खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांना ते शिक्षण प्राप्त होतं का? नाही. त्यांनी प्रयोग केले. त्याचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना अनुभूतीचं शिक्षण देत नाही, अनुभूतीचं शिक्षण जोपर्यंत देत नाही, जोपर्यंत मोगऱ्याचा सुगंध, मोगऱ्याचं फूल आणलं आणि नाकाला लावल्याशिवाय कळत नाही, तसं शिक्षण हे फक्त शब्दातून कळू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी शिक्षणाची व्याख्या केली, एज्युकेशन मीन्स सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस. शिक्षण काय आहे? एज्युकेशन मीन्स सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस. आत्मबोधाचा उत्सव म्हणजे शिक्षण. हा आत्मबोध म्हणजे विद्यार्थ्यांच्या आतल्या क्षमतांची जाणीव जेव्हा त्या मुलांना होते, जेव्हा त्या राजपुत्राला बोधिवृक्षाच्या खाली राहून जाणीव झाले स्वतःच्या मनुष्यत्वाची आणि मनुष्यत्वाकरता काय करायचं आहे हा मार्ग त्याला दिसला, तेव्हा प्रज्ञाशील आणि करुणेची त्रिसूत्री बाहेर पडली. हा जो आत्मबोध आहे, हे जे सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस आहे, हा अवेअरनेस आपोआप निर्माण होतात. त्याकरता दोन गोष्टी असतात. पहिली गोष्ट, त्या व्यक्तीच्या अंतरंगामधला जो सद्विचार आहे तो प्रज्वलित झाला पाहिजे, तो बाहेर आला पाहिजे. तो कसा येईल? तो आसपासच्या, ज्याला आपण आता शिक्षण म्हणतो, त्या शिक्षणातून येईल. दुसरा संस्कारातून येईल. तिसरा सुसंगतीतून येईल. पाचवा व्याख्यानातून येईल. आणि तिसरा चिंतन, मनन, उच्चारण यातून येईल. आणि म्हणून आपल्याकडे जे चिंतन, मनन आणि उच्चारणाचं महत्व सांगितलं गेलं आहे, आपल्याकडे मौखिक परंपरा फार मोठी आहे. लोक जसं आता खेड्यापाड्यामध्ये तुकाराम ज्ञानदेवांचे अभंग म्हणतात. एक जण म्हणतो, बाकीचे काही प्रत्येक काही पुस्तक नाही वाचत, पण त्यांचे 7-8 दिवसामध्ये, महिन्याभरामध्ये 10-20 अभंग पाठ होऊन जातात. ते आयुष्यभर त्या अभंगांचं उच्चारण करत राहतात. त्या उच्चारणाच्या प्रक्रियेतून, त्या तुकोबाच्या गाथेतील अभंगाच्या प्रक्रियेतून तुकोबाचं चित्र त्याच्या मनाच्या पटलावर निर्माण होतं, अंतरंगात निर्माण होतं. ती तुकोबाची सुंदर सात्विक मूर्ती असेल, ती ज्ञानदेवांची तपस्वी मूर्ती असेल, ती त्या वारकऱ्याच्या अंतरंगात आपसूक निर्माण होते. आणि त्यातून हळूहळू जसं शारदेच्या सातत्याच्या मौक्तिकाच्या माळेप्रमाणे आपण म्हणतो, तसं संस्कारातून ती संस्कृती निर्माण होते. सॉक्रेटिस नावाचा विचारवंत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. राज्यशास्त्राचा, लोकशाहीचा फार मोठा उद्गाता सॉक्रेटिस मानला जातो. या सॉक्रेटिसला जेव्हा त्या कोर्टामध्ये त्यांनी राजसत्तेच्या विरुद्ध लोकशाहीचा हुंकार दिला, त्यावेळी सॉक्रेटिसला देहांत प्रायश्चित्त ज्याला म्हणतो आपण, की त्याला म्हणजे काय म्हणतात त्याला, त्याच्या वधाची शिक्षा झाली. आणि म्हणून सांगितलं गेलं की या सॉक्रेटिसला आता मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे, राज्य व्यवस्थेने त्याला ठोठवलं. आणि म्हणून मग सॉक्रेटिसला जेलमध्ये टाकण्यात आलं.
सॉक्रेटिसला जेव्हा जेलमध्ये टाकण्यात आलं, तेव्हा जेलमध्ये टाकल्यानंतर एक दिवस त्याचे सगळे मित्र तिकडे गेले आणि त्याला म्हणाले की सॉक्रेटिस, तो रात्री झोपला होता, गाढ झोपला होता. दुसऱ्या दिवशी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा होणार होती. विषाचा पेला प्राशन करायला तेव्हा सांगत असत आणि मृत्यूदंड दिला जात असे. दुसऱ्या दिवशी पहाटे त्याला विषाचा पेला देण्यात येणार होता आणि त्यातून त्याला मृत्यूदंड प्राप्त होणार होता. त्याचे मित्र तिकडे गेले आणि म्हणाले सॉक्रेटिस, रात्री चल चल चल, अरे आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे, तुरुंग अधिकाऱ्यांना लाच दिलेली आहे. तेव्हाही लोक सॉक्रेटिसच्या काळामध्ये सुद्धा आजच्या सारखे नोकरशाहीमध्ये होतेच की असं सगळं घेऊन ते सगळे कामं करत असत. त्यांनी सांगितलं की चल चल चल, आता आम्ही सगळी व्यवस्था करून आलेला आहे, तुझा प्राण वाचेल, आपण पळून जाऊ. सॉक्रेटिस, त्यांचा तर पहिल्यांदा तर त्यांना सॉक्रेटिस गाढ झोपलेला, ज्याला सकाळी मरायचं आहे तो माणूस गाढ झोपलेला पाहून आश्चर्यचकित झाले. आणि दुसऱ्यांदा तो सॉक्रेटिस म्हणाला की तुम्ही जरी लाच देऊन मला पळवून देणार असलात तरी मी पळून जाणार नाही, कारण मी जर आज माझा जीव वाचून घ्या कारागृहातून पळून गेलो, तुरुंगातून पळून गेलो, तर येणाऱ्या पिढ्या म्हणतील सॉक्रेटिसने तत्वज्ञान खूप सांगितलं, पण जेव्हा त्याची तत्व पाळण्याची वेळ आली तेव्हा तो पळकुटा सॉक्रेटिस ठरला. तो म्हणाला की मी पळून जाणार नाही, मी उद्या सकाळी हसत हसत विषाचा पेला प्राशन केला. कारण ज्या व्यवस्थेने, ज्या राज्य व्यवस्थेने मला कोर्टमध्ये राज्य व्यवस्थेच्या विरुद्ध बोलण्याचा अधिकार दिला, ज्या कायद्यांनी, त्याच कायद्यांनी मला आता मृत्यूदंडाची शिक्षा दिली आणि मी जर ही मृत्यूदंडाची शिक्षा भोगणार नाही, विषाचा पेला प्राशन करणार नाही, तर लोकशाही तत्वाकरता सॉक्रेटिस मेला होता, त्याने आपला प्राण दिला, हे तत्व सुद्धा प्रस्थापित होणार नाही. संस्कृतीचं उच्चतम सर कोणतं जर एक्झिबिट असेल तर ही अशी उदाहरण असतात. कल्चर म्हणजे काय असतं शेवटी? हे आमचं कल्चर नाही, हे आमची संस्कृती नाही, हे आमचे संस्कार नाही, असं सहजगत्या आपण म्हणत असतो. ज्यावेळी सकाळ संध्याकाळ आई वडील मोबाईलच्या भोवती असतात त्यावेळी ते मुलांना कसं म्हणतील की तू पुस्तक हातात घे, ती संस्कृती आणि तो संस्कार निर्माण होऊ शकत नाही. पहिल्यांदा आईला घ्यावं लागेल पुस्तक हातात, पहिल्यांदा बापाला घ्यावं लागेल पुस्तक हातात, पहिल्यांदा त्याला व्याख्यानाला जावं लागेल आणि मग कदाचित मुलं येऊ शकतात. अशातून कृतीतून संस्कृती निर्माण होते. प्रकृतीच्या दिशेने जर तुम्ही प्रवास केला तर प्रकृती आपोआप काही करत नसते. प्रकृती जी असते ती प्रकृतीच्या प्रमाणेच चालते. आणि म्हणून आपण आणखी एक उदाहरण असं पाहिलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं राज्य व्यवस्थेमधले शिवाजी महाराजांच्या पुढे अनेक राज्यकर्ते होऊन गेले. या राज्यकर्त्यांनी राज्य केलं. शिवाजी महाराजांपेक्षा कितीतरी पटीने त्यांचं राज्य व्यवस्था होती, त्यांच्या राज्याच्या सीमा होत्या. पण शिवाजी महाराजांचं नाव आजही घेतलं जातं आणि आदराने घेतलं जातं, ते प्रातस्मरणीय आहे. कारण या राजाने केवळ स्वतःला राज्याभिषेक करून घेतला म्हणून ते राजे झाले नाही. त्याने राज्याभिषेक करून घेतला, आपल्यावर छत्र तांबरा धरले, सुवर्णांची फुलं उधळून घेतली, सोहळा करून घेतला म्हणून शिवाजी महाराजांना आपण राजा मानत नाही. पण राज्य व्यवस्थेचे मानदंड स्वतःच्या कृतीतून ज्यांनी निर्माण केले आणि आदर्शवत व्यवस्था, शेतकऱ्याच्या कणसालाही हात लागता कामा नये, माय बहिणींच्या पदरालाही कोणी स्पर्श करता कामा नये, अशी शिकवण ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दिली. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे राजा नाही राहिले, ते तुमच्या आमच्या अंतःकरणातील महाराज झाले, एक आदरणीय व्यक्ती झाले. त्यांना राज्य व्यवस्थेपुरतं आपण बांधून टाकलं नाही. अशा व्यवस्था ज्यावेळी निर्माण होतात त्यावेळी खऱ्या अर्थाने प्रकृती आणि विकृती आणि संस्कृतीचा जो प्रवास असतो, विकृतीचे अनेक गंड या संस्कारातून, संस्कृतीच्या मालिकेतून, त्या प्रवासातून गळून पडतात. हे जे गळून पडणं आहे, विकृतीचे गंड गळून पडणं आहे, त्याकरता राजा कालस्य कारणम असं म्हटलं जातं. राजा कालस्य कारणम. राजा हा काळ घडवत असतो. अनेकदा आता पूर्वीच्या काळी राजे हे पोटातून निघत असत, आता ते पेटीतून निघतात. पोटातून निघालेले राजे
जे होते ते आपल्या मनगटावर तलवारीने जे आहे ते आपलं राज्य प्रस्थापित करत असत, प्रसंगी जीव देत असत, लढाया लढत असत. हे त्यांचं एक मोठं, एक मी मानतो की कमीत कमी त्यांचा मोठा त्याग होता. स्वतःचा जीव दारावर लावून ते लढायला जात असत आणि आपलं राज्य प्रस्थापित मनगटाच्या शक्तीच्या जोरावर करत असत. पण पेटीतून राजे जे निर्माण व्हायला लागले आणि त्यांना तरी सुद्धा अकबरासारखा राजा, शिवाजी सारखा राजा आपले दरबारामध्ये नवरत्न ठेवत असे, कोणी अष्टप्रधान मंडळ ठेवत असे, लोकांची काय आपल्या राज्याविषयीची एकंदरीत कल्पना आहे हे जाणून घेत असे. म्हणजे तरी सुद्धा लोकभावनेला फार महत्व होतं. एक ग्रीक म्हण आहे की वॉक्स पॉप्युली वॉक्स डे, लोकवाणी हीच देववाणी असते. खरं म्हणजे लोकशाही मधल्या लोकांनी तर हे सूत्र मानलं पाहिजे. पण आपण जर उत्तम राजांचा अभ्यास केला, ज्यांनी मनगटावर तलवारीवर राज्य प्रस्थापित केलं, त्यांनी लोकवाणीला देववाणी प्रसंगी मानलं. पण पेटीतून निघालेले राजे लोकवाणी हीच देववाणी असते की काय हे विसरले, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. व्हॉल्टेअरचं एक प्रसिद्ध वचन आहे, आपल्या देशाच्या संसदेच्या प्रवेशद्वारावरती लावलेलं आहे. हे वचन म्हणजे लोकशाहीचा आत्मा आहे. तो व्हॉल्टेअर असं म्हणतो, आय मे नॉट ऍग्री विथ अ वर्ड व्हॉट यू से, बट आय विल डिफेंड अंटिल माय डेथ युअर राईट टू से सो. मी तुझ्या मताशी एका अक्षरानंही सहमत नाही, पण तुला तसं सांगण्याचा अधिकार आहे हे माझ्या कंठात प्राण असेपर्यंत मी सांगत राहील. ही आहे लोकशाहीची संस्कृती की तुला तसं सांगण्याचा अधिकार आहे हे माझ्या कंठात प्राण असेपर्यंत सांगत राहील, जरी मी तुझ्या मताशी सहमत नसलो तरी. अशा पद्धतीची लोकशाहीची संस्कृती, अशा पद्धतीची रामायण महाभारत शिवकाळामधली समाजाची संस्कृती, वारकऱ्यांच्या अंतरंगातील सात्विकतेची संस्कृती जेव्हा समाजामध्ये निर्माण होते तेव्हा समाजातले विकृतीचे सगळे गंड गळून पडतात आणि स्वभावतः प्रकृती प्राप्त असलेला मनुष्य सुद्धा संस्कृतीच्या दिशेने प्रवास करायला लागतो. महात्मा गांधी जेव्हा स्वातंत्र्याचं आंदोलन चालवत होते, त्यावेळी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे शांती निकेतन मध्ये शिक्षणाचे प्रयोग करीत होते. आणि ज्यावेळी इतका मोठा महात्मा की आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध चालवतो आहे, त्यावेळी एक कलावंत शिक्षणाचे प्रयोग शांती निकेतनात करतो, म्हणून ते बघायला अधूनमधून जात असत गांधीजी. एकदा महात्मा गांधी शांती निकेतन मध्ये रवींद्रनाथ टागोरांचं शिक्षण विषयक कार्य कसं चाललं आहे ते बघायला चालले होते. आणि ते बघायला ते त्या ठिकाणी गेल्यानंतर एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा कवी, चित्रकार, कलावंत, शिक्षण तज्ञ आणि दुसरा देशाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा एक महात्मा, त्यांची चर्चा तिकडे घडली. आणि पहाटेची वेळ होती, पूर्व क्षितिजावर तांबडं फुललेलं होतं आणि महात्माजी आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर शांती निकेतनच्या त्या निसर्गरम्य परिसरातनं सहज ती वाट चालत होते. पक्ष्यांचा उत्तम किलबिलाट सुरू होता आणि पूर्व क्षितिजावर तांबडं पसरलेलं होतं. हे चित्र पाहून सहज टागोरांना असं वाटलं की महात्मा गांधींना कोड्यात टाकावं. म्हणून ते असं म्हणाले की महात्माजी, तुम्ही गांधीवाद सांगता, स्वातंत्र्याचं आंदोलन चालवता, बुनियादी शिक्षण सांगता, व मला असं सांगा की तुमच्या गांधीवादात, तुमच्या तत्वज्ञानात या गाणाऱ्या पक्षांसाठी काही जागा आहे का? महात्मा गांधींनी मंद स्मित केलं आणि ते असं म्हणाले की गुरुदेव, या गाणाऱ्या पक्षांसाठीच तर माझं तत्वज्ञान आहे. ते म्हणाले कसं? ते म्हणाले की ही जी पहाटेची पूजन हे पक्षी करतात, झाडांवर उत्तम प्रकारे अशा पद्धतीची गाणी म्हणतात, हा सूर्य निघतो, हे तांबडं निघालेलं असतं, याची उत्तम चित्र तुम्ही काढता, त्या पक्ष्यांच्या गाण्यावर सुंदर कविता लिहिता. पण गुरुदेव, हे जे पहाटे गाणारे पक्षी आहेत ना, ते रात्री आपल्या खोप्यात दाणा पाणी खाऊन निजले आहेत किंवा नाही याची दक्षता मी माझ्या गांधीवादात. सर, ही संस्कृती एक देशाविषयी चिंतन करणारा महात्मा, राज्यकर्ता आणि एक शिक्षणाचे प्रयोग करणारा शिक्षक यांचा विचार ज्यावेळी इतक्या पराकोटीचा असतो, त्यावेळी प्रकृतीकडून संस्कृतीचा प्रवास
हा देशामध्ये उत्तम पद्धतीने होऊ शकतो. आणि म्हणून हा जो प्रवास असतो, हा प्रवास उत्तम पद्धतीने होण्याकरता आपल्याला आपला सहभाग देणं अत्यंत गरजेचं असतं. मला असं वाटतं की एक 5 मिनिटात मी संपवतो की हा जो प्रवास असतो, अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येईल, अनेक सूत्र आपल्याला पाहता येईल. प्रकृती, विकृती आणि संस्कृतीचा जो हा प्रवास आहे, ज्यावेळी आपल्या अंतःकरणामध्ये असं आपल्याला वाटतं की मी माझ्यातली अर्धी भाकरी एखाद्या भुकेल्या पोटी राहिलेल्या माणसाला देण्याकरता उत्सुक होतो, देण्याकरता माझी प्रकृती तयार होते, त्यावेळी हा जो संस्कृतीचा प्रवास असतो, हा प्रवास घडत असतो. आणि हा प्रवास घडण्याकरता देशातल्या नागरिकांच्या, समाजातल्या सगळ्या लोकांच्या, घटकांचा जोपर्यंत आपला सहभाग, आपलं पार्टिसिपेशन हे वाढत नाही आणि मीही त्या वारकऱ्यांसारखा तसाच सात्विक विचार करेल, समाजाचा विचार करेल आणि समाजामध्ये माझ्या कृतीने काही अमंगळ घडणार नाही अशा पद्धतीची माझी कृती होईल, अशा पद्धतीचं वर्तन जेव्हा मी करेल तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजामध्ये संस्कृती निर्माण होते, देश उन्नत होत असतो. असं म्हटलं जातं की एका ठिकाणी कोजागिरीचा उत्सव होता, राजांनी तो आयोजित केला होता आणि असं सांगितलं की यावर्षी आपण कोजागिरी करणार आहोत आणि ही कोजागिरी करणार असल्यामुळे संपूर्ण राज्यात आपण ती साजरी करणार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दूध लागणार आहे. माझ्या राजवाड्याच्या बाहेर एक हौद निर्माण करून ठेवलेला आहे, त्या हौदामध्ये प्रत्येकाने यायचं, आपल्या घरून 1 लोटा दूध आणायचं, त्या हौदात टाकायचं आणि निघून जायचं, असं त्यांनी फरमान काढलं. सगळ्या लोकांनी ते ऐकलं. लोक येत असत, त्यामध्ये काहीतरी लोटा टाकत असत, चालले जात असत. कोजागिरीचा दिवस आला, संध्याकाळी तो हौद उघडला गेला. हौदामध्ये संपूर्ण पाण्याने भरलेला तो हौद होता. राजाने पाहिलं की अरे, मी दूध टाकायला सांगितलं, कोणी दूध आणलं नाही, सगळ्यांनी पाणी टाकलं. प्रत्येकाने त्याचा शोध घेतला, प्रत्येकाने विचार केला की जर मीच एकट्याने नाही टाकलं दूध तर काय होईल, कोजागिरी साजरीच होणार आहे. लक्षात घ्या, समाजामध्ये असंच घडतं. म्हणून प्रकृती मी काय, म्हणजे मी जर त्याच्यात 1 लोटा दूध टाकलं नाही तर काय होईल असा विचार समाजातला प्रत्येक मनुष्य करतो. म्हणून समाजामधलं वातावरण बिघडलं आहे, फार वाईट झालेलं आहे, हिंसाचार वाढलेला आहे, अवतीभोवतीच्या घटना अशा पद्धतीच्या विकृत पद्धतीच्या, अत्यंत किळसवाण्या विकृत पद्धतीच्या घटना घडत आहेत. पण ह्या घटना घडू नये म्हणून मी माझ्या घरातून खरोखर 1 लोटा दूध अशा पद्धतीने त्या हौदात टाकण्याचा प्रयत्न करतो किंवा नाही हे महत्वाचं आहे. मित्रांनो, त्या दिवशी त्या हौदामध्ये जर एका जरी माणसाने आपल्या घरातलं दूध आणून टाकलं असतं तर संपूर्ण पाण्याचं दूध झालं नसतं, पण पाण्याचा रंग मात्र निश्चितपणे बदलला असता. आणि या पाण्याचा रंग बदलण्याचे सामर्थ्य सामान्य माणसामध्ये असते. हे सामान्य माणसातील पाण्याचा रंग बदलण्याचं सामर्थ्य तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये येऊन अशा संस्कृतीच्या आणि एकंदरीत हा समाज संपन्न करण्याकरता, हा समाज सद्विचारांनी भरण्याकरता, हा समाज संस्कारांच्या मालिकेतून पुढे जाण्याकरता तुम्ही आणि मी आपला थोडासा खारीचा वाटा त्या रामायणातल्या खारीसारखा देण्याचा जर आपण प्रयत्न केला तर मला असं वाटतं की भाऊसाहेब आणि उषाताई यांनी जो हा जो ज्ञान यज्ञ सुरू केलेला आहे, या ज्ञान यज्ञातनं अनेक अशा पद्धतीच्या ज्योती प्रज्वलित करतील. त्या मलकापूर सारख्या, बुलढाण्यासारख्या गावामध्ये मांगल्याचा प्रकाश निर्माण करतील अशी आशा या प्रसंगी मी व्यक्त करतो. मी मुळातच फुले असल्यामुळे तुम्ही दिलेल्या फुलांचा सुगंध माझ्या अंतःकरणात जपून ठेवील याची ग्वाही देतो. राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त म्हणाले होते, सबकी नसो में पूर्व झोका, पुण्य रक्त प्रवाह हो, गुणशील बल साहस था, सब में भरा उत्साह हो, सबके हृदय को सर्वदा संवेदना की दाह हो, हमको तुम्हारी चाह हो, तुमको हमारी चाह हो. धन्यवाद.